कार्तिकी एकादशी निमित्त ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात 51 फुटी विठुरायाच्या मूर्तीसाठी दर्शनासाठी अनेक लोक या ठिकाणी भाविक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या 51 फुटी मूर्ती जी आहे ते उपवन परिसरात सर्वांचंच लक्ष वेधत आहे. पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसात 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला. या उपवन घाटाच्या ठिकाणी आता या 51 फुटी मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी खास भाविक जे आहेत ते लांबून लांबून यायला लागले आहेत. पाहायला गेलं तर प्रताप सरनाईक यांच्या या मतदारसंघामध्ये या भव्य दिव्य अशा या मूर्ती साकारल्यानंतर आता अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून आता या ठिकाणी देवाचं दर्शन देखील घ्यायला येतात आणि पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी पाहणी देखील करतात. हा उपवनचा घाट परिसर एक पाहायला गेलं ठाणेकरांची एक पर्वणीच झालेली आहे आणि याच ठिकाणी 51 फुटीचा भव्य दिव्य अशा विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. अनेक जण जे आहे ते आपल्या मोबाईलमधनं ह्या विठ्ठलाची जी आहे ती मूर्ती जे ते टिपण्याचं काम जे आहे ते छायाचित्र करण्याचं काम या ठिकाणी टिपण्याचं काम या ठिकाणी करत आहे. पाहिलं सेल्फी देखील या ठिकाणी काढून विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि अनेक भाविक लोक या ठिकाणी पाहायला तर दर्शनासाठी येत असतात आणि अशाच भाविकांना आपण या ठिकाणी विचारणार आहोत. नक्कीच या 51 फुटी मूर्तीचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी अनेक लोक येतात. तुम्ही कुठून आलात, कशा वेळेचं या ठिकाणी आज कार्तिकी एकादशी आहे आणि त्यानिमित्त तुमचं एक दर्शन देखील या ठिकाणी झालेलं आहे? आता हे नवीन स्थापना केलेली आहे आणि आज एकादशीला दर्शन घेतलं, त्याबद्दल मी साहेबांचा धन्यवाद करतो. मूर्ती एकदम छान आहे, एकदम छान. नक्कीच काय भाविक आहेत, तुम्ही आत्ताच दर्शन घेतले आज कार्तिकी एकादशी आणि त्यात 51 फुटी मूर्तीचं दर्शन पंढरपूरला न जाता या ठिकाणी आज दर्शन मिळतं आपल्याला. काय साक्षात पंढरीनाथ भगवानच ठाण्यामध्ये आलेत असा इथं आविर्भाव निर्माण झालेला आहे एकदम. आणि सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद इथं दिसतोय. त्यामुळे आनंद वाटतो एकदम. मी त्याच्याबद्दल सरनाईक साहेबांना मी धन्यवाद देतो माझ्यातर्फे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोक पंढरपूरला जातात, वारकरी जात असतात. त्यामुळे वारकरी असतील या भाविक असतील यांना इथंच दर्शन आता मिळणार आहे आणि एका भव्य दिव्य अशा मूर्तीचं. त्यामुळे नक्कीच कुठंतरी एक मोठं वेगळं वातावरण ठाण्यामध्ये आध्यात्मिक लाट इथं निर्माण झाल्याचा एक आविर्भाव निर्माण झालेला आहे, एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो. एकदम असं वाटतं की पंढरपूरला आपण चंद्रभागेच्या आजूबाजूला जसं एक फील येतो, एक वातावरण निर्मिती होती, त्याप्रमाणे ही चंद्रभागा वाटते आणि शेजारी पंढरीनाथ भगवान तो उभा आहेत असं मला वाटतं. नक्कीच पाहायला गेलं तर हा जो घाट आहे, उपवनचा घाट आहे, चंद्रभागाच्या तीरी उभे उठेवरी असं जे म्हणत असतं त्यानुसारच या ठिकाणी कुठंतरी जाणवतं. त्यामुळे नक्कीच भाविकांची या ठिकाणी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी वेगळी भावना असेल आणि काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊ ना. आजी, कुठून आला आज विठ्ठलाचं दर्शन साक्षात मिळालं? काही जण म्हणतात चंद्रभागेच्या तीरी जसं विठ्ठल उभे तसं विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी मिळतं. आम्ही भांडूपवरून आलो, विठ्ठलाच्या दर्शनासाठीच निघालो आम्ही. म्हणून म्हटलं चला चांगलं मिळालं आम्हाला. आम्ही विचाराने केला तर आम्हाला इथे विठ्ठल मिळेल म्हणून. चांगलं नक्कीच एक दर्शन सर्व कुटुंबाला मिळालं या ठिकाणी विठ्ठलाचं. हां, मी इंस्टाग्राममध्ये रील बघितलं होतं माझ्या मैत्रिणीचं ना काल रात्री. तर मी ठरवलं होतं माझ्या मुलीला घेऊन येईन म्हणून, पण आई पण तयार झाली तर आम्ही तिघीजणी आलो भांडूपवरून इकडे दर्शन घ्यायला. नक्कीच अशी मूर्ती देखील आता कासवडमध्ये साकारली जाणार आहे. का वाटतं येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी अशा जर मूर्त्या उभारल्या तर पंढरपूर अनेक ठिकाणी दर्शन मिळेल? हां, मला असं वाटतं, कारण सगळेच जण नाही ना पंढरपूरला जाऊ शकत किंवा दर्शन घेऊ शकत. आमच्यासारखे व्यस्त लोक असतात, ॲटलिस्ट त्यांना इकडनं लांबून सुद्धा दर्शन होईल. मला तेच मी आता आईला म्हणाले की जाणाऱ्या प्रत्येक माणसाला ती दिसणार आहे, पर्पजली इकडे यावं लागणार नाही आहे, ती दिसणार आहे, सगळ्यांचं दर्शन होणार. धन्यवाद. या ठिकाणी काही काका कुठून आलात आणि या ठिकाणी आज विठ्ठलाचं दर्शन देखील तुम्ही घेतलेलं आहे, नामस्मरण आज केलेलं आहे, काय सांगाल? या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी काय आलं आता पंढरपूरला तर जाणं काही जमत नाही आम्हाला. कधी कधी पायाची तकलीफ असते, परंतु आता मेसेजला म्हणलं चल आपलं इथं नवीन मूर्ती बसवली तर म्हणलं दर्शन करून यावं, दुसरं काय नाही म्हणून. वारकरी म्हणून हां वारकरी तर आहेच आहे मी, असं काही नाही. पण आता सहसा कधी कधी पंढरपूरला जाणं होतं माझं, वर्षातून एकदा तरी जातो मी, असं काही नाही. परंतु कधी कधी नाही जमलं तर आपलं इथं दर्शन करायचं, पांडुरंग इथेच भेटला म्हणायचं, बाकी काही नाही. साकडं घालाल एकंदरीत महाराष्ट्रासाठी? एकीकडे पूरग्रस्त आणि एकीकडे मोठं साकडं घालायचं म्हणजे कसं आहे, महाराष्ट्रासाठी एक मोठं व्हावं, काही नाव निघावा एवढंच वाटतं आपल्याला बी. आणि काही दृष्टिकोन म्हणजे कसं माणसांचं काही गोष्टी
चुकतात काही वेळेला सहकार्य करायला पाहिजे, चुकलं तर माफ बी करायला पाहिजे. शेतकरी आणि बळीराजांसाठी काय साकडं घाल? नाही नाही, त्यांच्यासाठी तर असं वाटतं ना, त्यांचं भरभराट व्हायला पाहिजे. आता या पावसाचं निसर्जन कसं आहे त्याच्या हातात आहे, शेवटी आपल्या हातात काही नाही. तो देईल तसं आपल्याला राहायचं आहे आणि करायचं आहे, बस, बाकी काही नाही. पांडुरंगाच्या चरणी त्यांनी साकडं घातलेलं आहे. आणखी काही कुटुंबीय या ठिकाणी येत असतात आणि मोबाईलमधनं चित्र कुठून आलात तुम्ही खास विठ्ठलाचं दर्शन घ्यायला? कोलिवाड्यातून, चंदनी कोलिवाडा. कशी वाटली मूर्ती आणि एक प्रकारे विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी मिळतं तुम्हाला प्रति पंढरपूर? छान वाटलं. तुमची भावना काय? चांगली भावना म्हणजे लोकांना बघायला भेटते की आपल्या ठाण्यामध्ये पण असं विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे दर्शन. हो, नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर भाविकांची दर्शनासाठी आता या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे नक्कीच एक उपवन घाट ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी मूर्ती जी आहे ते 51 फुटी साकारल्यानंतर अनेक भाविक जे एकादशीनिमित्त कार्तिक एकादशीनिमित्त या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहेत आणि प्रत्येकजण या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत या ठिकाणी वेगवेगळ्या साकडं मागताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.